आता मला विचारशील तर माझं अख्खं आयुष्य हे मॅनिफेस्टेशन मुळेच आहे. ओके. मी जे जे मॅनिफेस्ट केलं मी ते तसंच मिळवत गेले. पैसा असू दे, तुमची फेवरेट व्यक्ती तुमच्या आयुष्यात असू दे, तुमचा फेवरेट जॉब, तुमचा ड्रीम जॉब, तुमचं ड्रीम वेकेशन, तुमची ड्रीम सिक्स पॅक्स सगळं अचीव्ह करता येतं. मॅनिफेस्टेशन हा वर्ड तर ऐकायला खूप फॅन्सी वाटतो, बट याचा मिनिंग काय आणि ऍक्च्युअल मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? आपण बरेच युट्यूबवर व्हिडिओज वगैरे बघतो. आय एम मनी मॅग्नेट, ओके, आय अट्रॅक्ट मनी, बरोबर. असं बोलून सुद्धा आपल्याला मनी अट्रॅक्ट होत नाहीये. का होत नाहीये? ते ह्याचं कारण आपली बिलीफ सिस्टम. मॅनिफेस्टेशन करून जॉब वाला व्यक्ती करोडपती त्यांनी बनू शकत ना, की बनू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे शॉर्ट टर्म गोल असेल किंवा मला जॉब मिळत नाही, मला जॉब पाहिजे, 555 टेक्निक यूज करा. ब्युटिफुल काम करतं. माझ्याकडे आज बँकेत अजिबात पैसे नाहीयेत, ऑलराईट, आणि मला 15 दिवसांनी पैसे लागणार आहेत, 555 टेक्निक यूज करा. मी फक्त हे नाही बघते अरे मी फक्त मॅनिफेस्टेशन नो. मॅनिफेस्टेशन मध्ये ऍक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कधीही प्रॉब्लेम मध्ये असाल, इररिस्पेक्टिव्ह ऑफ वॉटर प्रॉब्लेम यू हॅव इन युअर लाईफ, कुठलाही आयुष्यातला प्रॉब्लेम असेल, भगवद्गीता घ्या आणि तिचं कुठलंही पान ओपन करा, रॅन्डम, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आणि मी हे करून बघितलं. कुणाला जर तुमच्यासारखं सुंदर दिसायचंय तर त्या मुलीने काय करायचं? अधिक महिन्यामध्ये कुठलीही साधना, वैदिक साधना करा, चॅन्टिंग करा, संकल्प करून तुम्ही हनुमान चालीसा म्हणा, कुठल्याही गोष्टीला पकडून तुम्ही जर ध्येय ठेवून केलेली साधना काम 200% करते. छोटंसं अफर्मेशन करायचंय. हे अफर्मेशन तुमचं क्लॅरिटी झाली की मला पैशाबद्दल करायचे, टेक अ पेन अँड पेपर. कुठल्याही कलरचा पेन चालतो, पण काही लोक रेड कलरच्या पेननी जास्त मॅनिफेस्ट करतात, कारण रेड कलर आपला मार्सचा आहे, कॉन्फिडन्सचा आहे. ओके. नवरा बायकोचे भांडण वगैरे वाढत चाललंय. तुम्ही काय सांगाल मॅम की एखाद्या व्यक्तीला मॅनिफेस्ट आपण कसं करायचं? मग याच्यामध्ये एक मला प्रश्न विचारला जातो, असाध्य रोग बरे होतात का? बऱ्याच वेळा आपण नाही बघितला कॅन्सर रिव्हर्स झालेला. मी तर कित्येक अशा लोकांना ओळखते ज्यांनी विल पॉवरच्या जोरावर मोठे मोठे असाध्य रोग बरे केलेले आहेत. मग हेल्थ असू दे नाही वेल्थ असू दे, टेक्निक आपल्याला तीच वापरायची आहे. आपण एकमेकांच्या कामात येतो कुठे ना कुठे. समजा वडिलांनी तुमचं काही काम केलं किंवा तुमच्या मित्राने किंवा तुमच्या एखाद्या मैत्रिणीने तुमचं काही काम केलं, तर त्याही लोकांना थँक्यू बोललं पाहिजे. हनुमान चालीसा हा रामबाण उपाय, मी नेहमी म्हणते की रामबाण उपाय का आहे, की हनुमान चालीसा ही प्रत्येक गोष्ट अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला ब्युटिफुल काम करते. इथे तेच टेक्निक वापरायचे जे मॅनिफेस्टेशन मध्ये आपण वापरतो. आता जर अपॉर्च्युनिटी आली तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा ऍज अ रोल समथिंग, तुम्ही कराल का? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे अश्विनी पटवर्धन मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते चेतन. येस मित्रांनो, मॅम सोबत आपण मल्टिपल पॉडकास्ट केले. आय थिंक 3 पॉडकास्ट झाले आपले आतापर्यंत. वेगवेगळ्या टॉपिकवर आपण पॉडकास्ट केले, त्याच्यामध्ये वास्तू यांसारखे मल्टिपल विषय होते. आजचा आपला पॉडकास्ट आहे तो आहे मॅनिफेस्टेशन. तुम्हाला आयुष्यात एखादी गोष्ट जर पाहिजे असेल आणि ती मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, त्या टेक्निक काय असतात आणि त्या टेक्निक कशा तुम्ही यूज केल्या पाहिजे लाईफमध्ये, ते आज मॅम आपल्याला एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहे. तर मॅम तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच. येस, कशा आहे मॅम? ओके, आय एम गुड. हाव आर यू? आय एम फाईन. मॅम, मॅनिफेस्टेशन हा वर्ड तर ऐकायला खूप फॅन्सी वाटतो, बट याचा मिनिंग काय आणि ऍक्च्युअल मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? सी, मॅनिफेस्टेशन अगदी सोप्यात सोपी गोष्ट म्हणजे की आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर ती अट्रॅक्ट करण्यासाठी जे व्हायब्रेशन लागतं, जी फ्रिक्वेन्सी आपण जनरेट करतो स्वतःहून, ओके, जी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला लागते, दॅट इज कॉल्ड मॅनिफेस्टेशन. ऑलराईट. आपण ऍस्ट्रॉलॉजीमध्ये जर बघायला गेलं तर आपल्या पत्रिकेतलं 5वं स्थान, ओके, हे मॅनिफेस्टेशनचं असतं. ओके. ऑलराईट. आणि ती मॅनिफेस्टेशन कम्प्लीट व्हायचं हे आपल्या पत्रिकेतलं 11वं स्थान असतं. सो तुमच्या पत्रिकेतलं 5वं आणि 11वं स्थान दाखवतं की तुम्ही जे गोष्टी मॅनिफेस्ट करणार आहात त्या तुम्हाला कितपत मिळणार आहेत. ओके. यु नो, ते इतकं सोपं आहे. आणि मग मॅम, मॅनिफेस्टेशनने आपण काय काय अचीव्ह करू शकतो? सी, बेसिकली मॅनिफेस्टेशन जर आपण बघितलं ना तर आयुष्याच्या प्रत्येक डायमेन्शन मध्ये आपल्याला मॅनिफेस्टेशन लागतं. एखादी गोष्ट म्हणजे तुमचा डिझायर जॉब असू दे, डिझायर रिलेशनशिप असू दे, तुमच्याकडे असणारी वेल्थ असू दे, पैसा असू दे, यु नो, किंवा तुमची डिझायर हेल्थ, हे 4 ऍस्पेक्ट हे आपण मॅनिफेस्टेशननी ऍक्च्युली अचीव्ह करू शकतो. ओके. तर जर तुम्ही मला विचारलं की मॅनिफेस्टेशननी सगळ्या गोष्टी अचीव्ह होतात का, तर सगळ्या नाही, पण मोस्ट ऑफ द गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो. हो. मग तो पैसा असू दे, तुमची फेवरेट व्यक्ती तुमच्या आयुष्यात असू दे, किंवा तुमचा फेवरेट जॉब, तुमचा ड्रीम जॉब, तुमचं ड्रीम वेकेशन, तुमची ड्रीम सिक्स पॅक्स,
सगळं अचीव्ह करता येतं. कसं? सी बेसिकली बरेच लोक मॅनिफेस्टेशनवर काम करतात आणि मला हा प्रश्न नेहमी विचारला जातो की आमच्यासाठी मॅनिफेस्टेशन कामच करत नाही. ओके, हो, मॅनिफेस्टेशनच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या तर आपण पुढे डिस्कस करूच या. बरोबर. पण फर्स्ट थिंग फर्स्ट आपल्याला पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी काम करतेय आणि तीच गोष्ट माझ्यासाठी का काम करत नाहीये. ओके, तर ह्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. ते म्हणजे आपल्या लहानपणी आपल्या घरात असलेलं वातावरण. ओके, कारण एन्व्हायरमेंट फार मॅटर करते या गोष्टीला. जे इंग्लिशमध्ये एक सेईंग आहे बघ की इफ यू आर विथ 4 मिलेनियर्स यू विल बी द 5th वन. बरोबर आहे. राईट. काय आहे ते नक्की, याचा अर्थ काय आहे, ह्याचं डीपर मिनिंग काय आहे हे आपण समजून नाही घेत. आपले मोठे आपल्याला नेहमी सांगतात की संगत मॅटर करते. काय आहे हे? बरोबर, मॅनिफेस्टेशनच आहे की जेव्हा तुम्ही 4 चांगल्या व्यक्तींबरोबर असता तेव्हा त्यांच्याबरोबर जी तुमची व्हायब्रेशन आहे, फ्रिक्वेन्सी आहे, ती त्याच लेवलवर तुम्ही व्हायब्रेट करत असता आणि म्हणून तुम्ही 5वी चांगली व्यक्ती किंवा 5वी सक्सेसफुल व्यक्ती बनता. बरोबर आहे. राईट. मग आपल्याला हे बघायला पाहिजे की एखादी गोष्ट जर मला अचीव्ह करायची असेल आणि मी बरेच वर्ष ती अचीव्ह करायचा प्रयत्न करतोय, मग ती अचीव्ह का होत नाहीये. ऑलराईट. मी अफर्मेशन, आता मॅनिफेस्टेशन मध्ये 2-3 गोष्टी असतात. त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह अफर्मेशन्स असतात, रायटिंग अफर्मेशन्स असतात, व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट. ओके, ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा मला डिझायर रिझल्ट नाही मिळत आहेत. आता मला विचारशील तर माझं अख्खं आयुष्य हे मॅनिफेस्टेशनमुळेच आहे. ओके, मी जे जे मॅनिफेस्ट केलं मी ते तसंच मिळवत गेले. मग मटेरियल सक्सेस असू दे किंवा पर्सनल ग्रोथ असू दे, दोन्हीमध्ये माझं मॅनिफेस्टेशन सुपर्ब काम करतं. आता आपण एवढे मल्टिपल पॉडकास्ट केलेत. इफ यू रिमेंबर ऑफ कॅमेरा अँड ऑन कॅमेरा सुद्धा प्रत्येक गोष्ट मी म्हणते हनुमानजी बघून घेतील. इट इज अ मॅनिफेस्टेशन. ओके, आय मॅनिफेस्टेड दॅट गॉड इज गोइंग टू हेल्प मी. बरोबर आहे. कारण तुम्ही युनिव्हर्स म्हणा, मी गॉड म्हणते, मी हनुमानजी म्हणते, मी त्या व्हायब्रेशनला नाव देते. बरोबर आहे. मग जेव्हा आपण त्या व्हायब्रेशनवर, फ्रिक्वेन्सीवर जेव्हा व्हायब्रेट करतो तेव्हाच गोष्टी पॉसिबल आहेत आपल्या आयुष्यामध्ये. मॅम, मग आता हनुमानजीचं तुम्ही उदाहरण दिलं, तर मग हनुमान चालीसा आपण वाचतो, भरपूर लोक वाचतात. मग हनुमान चालीसा वाचली पाहिजे का? सी, हनुमान चालीसा वाचलीच पाहिजे. मग हनुमान चालीसा हा रामबाण उपाय, मी नेहमी म्हणते की रामबाण उपाय का आहे की हनुमान चालीसा ही प्रत्येक गोष्ट अचीव्ह करण्यासाठी, मग मटेरियलिस्टिक गोष्ट असू दे किंवा तुमची पर्सनल गोष्ट असू दे, अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला ब्युटिफुल काम करते. पण बरेच लोक म्हणतात मॅम की आम्ही आयुष्यभर हनुमान चालीसा वाचतोय पण आम्हाला तो डिझायर रिझल्ट नाही मिळत. आमचे ना कामधंदे चांगले चालू आहेत, ना आम्ही रिलेशनशिपमध्ये व्यवस्थित आहे, ना आमच्याकडे पैसा आहे. बरोबर आहे. ना आमचे दुश्मन कमी झालेत, आमच्याकडे ते जे ऑप्स आपण म्हणतो अपोजिट लोक आहेत, सो ती आहेतच, शत्रू आहेतच. मग हनुमान चालीसा आमच्यासाठी काम का नाही करत आहे? अगेन टेक्निक ऑफ मॅनिफेस्टेशन. इथे तेच टेक्निक वापरायचे जे मॅनिफेस्टेशन मध्ये आपण वापरतो. कुठलीही गोष्ट, ऑलराईट, आपण बरेच युट्यूबवर व्हिडिओज वगैरे बघतो, आय एम मनी मॅग्नेट, ओके, आय अट्रॅक्ट मनी, असं बोलून सुद्धा आपल्याला मनी अट्रॅक्ट होत नाहीये. का होत नाहीये? ते ह्याचं कारण आपली बिलीफ सिस्टम. ओके, फॉर एक्झाम्पल, इफ आय आस्क यू की व्हॉट डू यू वॉन्ट टू मॅनिफेस्ट नेक्स्ट, काय तुझं मॅनिफेस्टेशन असू शकतं? तुम्हाला मॅनिफेस्ट काय करायचंय नेक्स्ट? मला विचारताय, मला मेनली तर मनीच आहे मॅम, की मला पैसा कमवायचा आहे खूप जास्त. ओके, कॅन यू गिव्ह मी अ फिगर, की एक नंबर दे बरं. 10 CR. ओके, 10 CR आहे. ऑलराईट, तू हे मॅनिफेस्ट करू शकतोस का रोज? नाही, म्हणजे असं नाही होत. का नाही करू शकत आहेस? कारण त्या 10 CR साठी मी काहीतरी काम तर केलं पाहिजे. तसं नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. पण हे 10 CR तुझं जर एम आहे, राईट, त्या 10 CR मध्ये कमवण्यासाठी मी आज काय करणार आहे, दॅट इज प्लॅन ऑफ ऍक्शन. बरोबर आहे. राईट. इथे आपण काय म्हणतो की अशा बऱ्याचशा टेक्निक्स तुम्हाला ऑनलाईन मिळते जिथे लोक म्हणतात बिलीव्ह दॅट यू आर रिसिव्हिंग 10 CR. ओके, बिलीव्ह दॅट यू आर रिसिव्हिंग दॅट रिलेशनशिप, बिलीव्ह दॅट यू आर रिसिव्हिंग और गेट दॅट हेल्थ. पण तरी होत नाहीये. का नाही होत आहे? ह्याचं कारण काय आहे की बिलीव्ह आपण कुठल्या गोष्टीवर करतो?
आपण जी गोष्ट आपण अनुभवतो, बरोबर. ज्याचा आपल्याला अनुभव आलेला असतो किंवा ती गोष्ट तुमच्यासाठी काम करते, त्या गोष्टीवर तुम्ही बिलीव्ह करता. करतो. जसं आपण फर्स्ट पॉडकास्ट केला होता लास्ट इयर जुलैमध्ये, Right. राईट. आय नेव्हर बिलीव्ह दॅट आय कुड डिलिव्हर दॅट, राईट. पण मी केला, त्याच्यानंतर तो सक्सेस आपल्याला मिळाला, मग आपण दुसरा पॉडकास्ट केला. सो काय केलं, ती सक्सेस मिळवण्यासाठी मी आधी ऍक्शन घेतली. ऍक्शन घेतल्यानंतर मी तीच गोष्ट सातत्याने करत राहिले. ओके. बरोबर. ती जी कन्सिस्टन्सी होती, त्या कन्सिस्टन्सीचं रूपांतर हे ऍक्शन मध्ये झालं आणि ऍक्शननी ते सक्सेसमध्ये कन्वर्ट झाली. आणि जेव्हा ती सक्सेसमध्ये कन्वर्ट झाली तेव्हा तो बिलीफ तिथे आला की येस, आय कॅन डू इट. मी हे करू शकते, मला हे जमेल. ऑलराईट. सो जर तुझं गोल 10 CRचं आहे, तर ते 10 CR जर किती वर्षात आहे, 1 वर्षात आहे, 2 वर्षात आहे, 3 वर्षात आहे, त्या 10 CR साठी तू आज काय ऍक्शन घेतलीस. बरोबर. मग ती ऍक्शन घेतल्यानंतर त्या ऍक्शनचा मिळालेला तुला जो हे आहे सक्सेस, तो तुझा बिलीफ सिस्टम स्ट्रॉंग करणार आहे. त्यामुळे नुसतं मॅनिफेस्ट करणं म्हणजे नुसतं अफर्मेशन्स आहेत का, नाही. एक जसं मी नेहमी सांगते की तुम्ही एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर 93.6 वर जर तुम्ही FM लावलाय, ऑलराईट, आणि तुम्हाला गाणं 101चं ऐकायचंय FMचं, लागेल का रे ती? नाही लागणार, राईट. का? ती फ्रिक्वेन्सीच वेगळी आहे, 2 फ्रिक्वेन्सी वेगळ्या वेगळ्या आहेत. मग जिथे 2 फ्रिक्वेन्सी मॅच होणार नाहीत, म्हणजे तुमची आणि युनिव्हर्सची जिथे फ्रिक्वेन्सी मॅच होणार नाही, तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येऊ शकत नाही येऊ शकत. बरोबर. मॅम, ते हनुमान चालीसाचं तुम्ही सांगत होते ना, तर मग कसं केलं पाहिजे, ऍक्च्युली कशी वाचली पाहिजे ती? येस, हनुमान चालीसाचे बेस्ट रिझल्ट घेण्यासाठी सिंपल गोष्ट करा. तुम्ही हनुमान चालीसाचं पुस्तक घेऊन ये. पुस्तक आणल्यानंतर त्या पुस्तकामध्ये मला तुम्ही अजिबात, म्हणजे बाय हार्ट जरी तुमची पाठ असेल तरी ते पुस्तक उघडायचं आहे आणि त्या पुस्तकातल्या प्रत्येक शब्दावर तुमची नजर फिरली पाहिजे. तुमचे डोळे त्या प्रत्येक शब्दावर फिरले पाहिजेत. मग तुम्ही मनात वाचलं तरी चालणार आहे, मोठ्याने वाचली तरी चालणार आहे. पण जेव्हा आपण ही ऍक्टिव्हिटी करतो, ओके, तेव्हा तुमचं कॉन्शियस ब्रेन, सबकॉन्शियस ब्रेन आणि अनकॉन्शियस ब्रेन हे फोकस त्या शब्दांवर करत असतात. बरोबर. आणि हनुमान चालीसा कामच जेव्हा करते, जेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर फोकस करता. जेव्हा तुम्ही या गोष्टीवर फोकस करता तेव्हा ते व्हायब्रेशन, ती फ्रिक्वेन्सी निर्माण होते आणि मग ती तुमच्यासाठी काम करायला लागते. ओके. मॅम, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट केलेलं, जसं आपण पॉडकास्ट आता बोललोच, बट त्याच्या व्यतिरिक्त अजून एखादी गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट केली आणि ती मिळाली? द बेस्ट पार्ट आय कुड टेल यू, मॅनिफेस्टेशन, माझं घर. माझ्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन हे कधी आलं तर 2009ला आलं, जेव्हा मी एक पुस्तक वाचलं होतं, द सिक्रेट म्हणून. रोंडा ब्रायन ह्या त्याच्या ऑथर आहेत. मला वाटतं आपल्या प्रेक्षकांपैकी बऱ्याच लोकांनी सिक्रेट वाचलं असेल, राईट. ऑलराईट. त्या पुस्तकामध्ये दिलेल्या टेक्निक्स मी पहिल्या इम्प्लिमेंट करून बघत होते की कशा काम करतात. मग मी आधी विजन बोर्ड बनवला, कारण त्याच्यामध्ये सांगितलंय की कसा तुम्ही विजन बोर्ड बनवायचा. आता वास्तूचं नॉलेज असल्यामुळे मी तो विजन बोर्ड बनवून, म्हणजे विजन बोर्ड म्हणजे काय, तुमचे गोल, तुम्हाला 2 वर्षात, 3 वर्षात, 5 वर्षात तुमचे गोल काय आहेत अचीव्ह करायचे, ते तुम्ही लिहून काढायचे. ऑलराईट. ते त्याचा एक बोर्डच बनवायचा चांगला फुलस्केपवर. ओके. लिहिलं तर उत्तम आहे, नाही तर त्याची प्रिंटआउट काढायची आणि वास्तूप्रमाणे जर आपण बघायला गेलं तर घराच्या वेस्ट डायरेक्शनला तो विजन बोर्ड लावायचा. बरोबर. जर आपल्या घराच्या वेस्ट डायरेक्शनला लिव्हिंग रूम असेल, काही असेल, आपल्याला तिथे लावता येणं शक्य नसेल, तो तुमच्या कबर्डवर तो लावायचा, जिथे उठता बसता येता जाता तो तुम्हाला दिसणार आहे. ओके. म्हणजे काय करतोय आपण ही फ्रिक्वेन्सी जनरेट करायला आपण त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जातोय की आय एम अ मनी मॅग्नेट. नो, आय ऑलरेडी अट्रॅक्ट मनी. मनी कम्स टू मी इझिली, एफर्टलेसली म्हणून येणार नाहीये. यू शुड बिलीव्ह ऑन टू दॅट थॉट दॅट मनी, you can attract money and money does come to you easily and effortlessly. That health do come to you easily and effortlessly. Correct. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही विजन बोर्ड केला, तो लावला की होतात. मग मी तसंच केलं, मी विजन बोर्ड बनवला. ऑलराईट. आय ऑलवेज वॉन्टेड अ बिगर हाऊस. मला नेहमीच माझं घराचं स्वप्न होतं की माझं घर असं दिसलं पाहिजे. मग माझ्या घराच्या कोपऱ्यामध्ये मी असं करेन. तिथे व्हिज्युअलायझेशन टेक्निक मी वापरली. ओके. कारण त्या बुकमध्ये सरळ क्लिअरली दिलंय की व्हिज्युअलाइज करा.
ओके, तुम्ही तुमच्या घरात एंटर कसे करताय, तुमच्या घराचं किचन कसं आहे, तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये सोफा कुठल्या कलरचा आहे, तुमचं कार्पेट कुठलं आहे, कुठली फ्रेम तुम्ही लावली आहे, तुमची फॅमिली वॉल काय आहे. मी ऍक्च्युली तसं व्हिज्युअलाइज केलं. आता ही मॅजिक नाहीये, राईट? एका वर्षात नाही, पण 3 वर्षामध्ये माझं एक्झॅक्टली तेच घर जसं मी व्हिज्युअलाइज केलं होतं तसं माझ्या डोळ्यांसमोर होतं. Perfect. आणि आजही ते तसंच आहे. माझं जसं घर मी मॅनिफेस्ट केलं होतं, अगदी माझी गाडी सुद्धा मी तशीच मॅनिफेस्ट केलेली. कारण तेव्हा मर्सिडीजचा ते मोठी लोगोवाला यायचं, पण नवीन नवीन मोठा लोगो आणि ते सिल्वर कलर. मी अगदी जशी गाडी मॅनिफेस्ट केली होती माझ्याकडे तशीच गाडी आणि अजून तीच गाडी आहे. सो मॅनिफेस्टेशन वर्क्स. ओके, फक्त आपल्याला ते व्यवस्थित करता आलं पाहिजे, त्याच्या स्टेजेस आपल्याला माहित पाहिजे. एक बिलीफ सिस्टम जी आहे ती ऍक्शन ओरिएंटेड बिलीफ सिस्टम जर केली तर इट वर्क्स. ओके मॅम, कुणाला जर समजा पैसा कमवायचा आहे खूप जास्त असं वाटतं, आपण याच्यावर डिस्कस तर केलंच ऑलरेडी, तुम्ही सांगितलं की काय होतं की प्रत्येकाला वाटतं मी खूप सारा पैसा कमवला पाहिजे. बरोबर. प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. कुणी आज जॉब करतंय, कुणी बिझनेस करतंय किंवा म्हणजे मल्टिपल गोष्टींमधून अर्निंग होते. पण जॉब करणारा जो व्यक्ती मॅम आज एक म्हणजे हा जनरल प्रश्न आहे माझा आणि कनेक्टेड टू मॅनिफेस्टेशन करून जॉबवाला व्यक्ती करोडपती त्यांनी बनू शकत ना, की बनू शकतो? बनू शकतो. कसं? बिलकुल बनू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती एक 35 to 40 लॅक्सच्या पॅकेजवर आज काम करतोय, ऑलराईट, आणि त्याचं मॅनिफेस्टेशनचं गोल हे पॅकेज म्हणून आपण जर 1 CR असेल किंवा 2 CR असेल, ऑलराईट. मॅनिफेस्टेशन काय आहे तर तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवर स्वतःला आणि युनिव्हर्सला मॅच करता ती फ्रिक्वेन्सी तुमच्यासाठी काम करते. ओके. मग तिथे फिगर्स डझंट मॅटर. पहिली गोष्ट. आता आपण जेव्हा मॅनिफेस्ट करतो तेव्हा एक सिस्टमॅटिक अप्रोच पाहिजे मॅनिफेस्टेशन मध्ये सुद्धा. माझा 40 लाखाचा पगार डायरेक्ट 1 करोड तर होणार नाहीये. मग त्याच्यासाठी माझा 1 वर्षाचं मॅनिफेस्टेशन काय पाहिजे, 40 ते 60 झाले पाहिजेत. ऑलराईट. मग मी जसं म्हणलं की तिथे आपल्याला व्हिज्युअलायझेशन इम्पॉर्टंट आहे. स्किल सेटवर ऍक्शन आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे काय तर आपला स्किल सेट काय करावा लागणार आहे. प्लस मी आता जो जॉब करतेय त्याच्याबरोबर मला आणखी काय सोर्स ऑफ इन्कम बनवू शकतो. राईट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला सेट करावी लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला अपग्रेड करावं लागणार आहे. अपग्रेडेशनसाठी तुमचा माइंडसेटवर तुम्हाला काम करावं लागणार आहे. ओके. इथे मला एक गोष्ट अशी नमूद करावीशी वाटते, पॉझिटिव्ह थिंकिंग. मॅनिफेस्टेशन इज वन पार्ट, पॉझिटिव्ह थिंकिंग इज अनदर पार्ट. ओके. लोकांना असं वाटतं की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे मॅनिफेस्टेशन, तो इट्स नॉट लाईक दॅट. ओके. मॅनिफेस्टेशन हे पॉझिटिव्ह गोष्टींचं पण होऊ शकतं आणि निगेटिव्ह गोष्टींचं पण होऊ शकतं. ओके. म्हणजे तुम्ही आत्ता काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट मॅनिफेस्ट करत नाहीये म्हणजे तुम्ही काहीच मॅनिफेस्ट करत नाहीये का? नाही. तुम्ही मॅनिफेस्ट करताय पण ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे तुम्हालाच कदाचित कल्पना नाही. त्याच्यामुळे क्लॅरिटी. जर एखाद्या व्यक्तीला 1 करोडचं पॅकेज हवंय किंवा 1 करोड माझ्या बँकेमध्ये हवे, त्याच्यासाठी तुम्हाला क्लॅरिटी असणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या थॉट प्रोसेसवर काम करणं फार महत्वाचं आहे. फार वेळा मला लोक असं म्हणतात, मॅम पॉझिटिव्ह थिंकिंग, आम्ही खूप पॉझिटिव्ह थिंकिंग करतो किंवा आम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करूच शकत नाही. तर पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करायचं? अतिशय सोपी गोष्ट मी आज सांगणार आहे की जी लोक कॉन्स्टंटली निगेटिव्ह थॉट्स असतात किंवा कॉन्स्टंटली कुठलीही गोष्ट करायला गेले की पहिला निगेटिव्ह थॉट ज्यांना येतो, बरेचसे प्रेक्षक याच्यावर रिलेट करतील. कसं चेंज करायचं? ठीक आहे, तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह थॉटला लगेच चेंज नाही करू शकत आहे. अग्री. तो तुमचा पॅटर्न आहे. तुम्ही जेव्हा स्वतःला ऑब्झर्व करता पॉझिटिव्ह थिंकिंग, तुम्हाला पॅटर्न दिसतो. जसा मनीचा एक पॅटर्न आपण डिस्कस करूया, तसा थॉटचाही एक पॅटर्न असतो. ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतंय की मला 5 करोड रुपये माझ्या बँकेत पाहिजेत, तुम्ही काय म्हणता, छे कसं पॉसिबल आहे, काहीतरी आपलं असं थोडी बरोबर. आपण असाच विचार करतो की कुठे 5 करोड येणार आहे लगेच, आणि कसं येणार, कोण देणार, मी तर त्या लेवलचं कामच नाही करत आहे. राईट. बरोबर. ह्या गोष्टी आपण काय करतोय, आपण ह्याला म्हणतात सेल्फ सॅबोटाजिंग युअर ओन थॉट प्रोसेस. ओके. म्हणजे आपण स्वतःच आपल्या स्वतःचे निगेटिव्ह मार्गदर्शक आहोत. मग आपण काय करायचं, ज्या क्षणी
एखादी पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही विचार करताय पण निगेटिव्ह विचार आला की अरे मला ना या जॉबसाठी अप्लाय करायचंय, मग मी आता ह्या गोष्टीसाठी अप्लाय करू का? दुसरं मन काय म्हणते, छे कशाला करतोयस, होणारच नाहीये, मग काय फायदा आहे करून, उगीच एफर्ट वाया जातील. राईट? त्या क्षणी स्वतःला परत सांगा, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. ऑलराईट, नाही, मी प्रयत्न करणार आहे. होईल किंवा नाही होईल तो नंतरचा भाग आहे. मी पॉझिटिव्ह जो माझा थॉट आहे तो मी निगेटिव्ह थॉट कॅन्सल करतोय आणि पॉझिटिव्ह थॉट युनिव्हर्सला देतोय. ओके, दॅट इज फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, तुमचं जे काही अफर्मेशन आहे, तुमचं जे काही गोल आहे त्याच्याबरोबर एक इमोशनल फ्रिक्वेन्सी असणं फार महत्वाचं आहे. ओके, इमोशनल फ्रिक्वेन्सी कधी असणार आहे? जेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर बिलीव्ह करणार आहे. बिलीव्ह कधी होणार आहे? जेव्हा ती गोष्ट तुम्ही कन्सिस्टंटली करणार आहात. बरोबर. कॉन्स्टंट तुम्ही जर कुठल्या विचारामध्ये असाल की मरे मला ना माझा चॅनल आहे ना नंबर 1 झालाच पाहिजे, माझा चॅनल नंबर 1 आहे, आय एम व्हेरी हॅपी, माझा चॅनल नंबर 1 आहे, थँक्यू गॉड, ग्रॅटिट्यूड. बरोबर. ग्रॅटिट्यूड जेव्हा तुम्ही द्यायला लागता तेव्हा ऍक्शनला एक गती मिळते. तुम्ही जे काही काम करताय त्याला एक गती मिळायला लागते आणि जशी गती मिळायला लागते त्या कामाला, ओके, सक्सेस यायला लागतं. जसं सक्सेस येतो तसं बिलीफ यायला लागतो आणि जसं बिलीफ येतं तशा गोष्टी जास्त मॅनिफेस्ट व्हायला लागतात. बरोबर. सो ही प्रोसेस आपण अशी फॉलो केली पाहिजे. ओके, तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात पॉवरफुल टेक्निक कोणती आहे इन केस ऑफ रिलेशनशिप? आपण मनीकडे परत येऊच, मनीच्या टेक्निक आपण परत डिस्कस करूच, बट इन केस ऑफ रिलेशनशिप आज जेव्हा आपण बघतोय तर भरपूर लोकांमध्ये खूप प्रॉब्लेम्स चालू आहे. रिलेशन एकमेकांसोबत चांगले नाहीये, नवरा बायकोचे भांडण वगैरे वाढत चाललंय. तुम्ही काय सांगाल मॅम की एखाद्या व्यक्तीला मॅनिफेस्ट आपण कसं करायचं? पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात मॅनिफेस्ट करणं म्हणजे एखादी व्यक्ती मला आवडते आणि ती व्यक्ती माझ्या आयुष्यात असावी असं वाटणं. दॅट इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट पर्सन. ओके, मग ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असण्यासाठी परत तिथे चालू आपण काय काय केलं पाहिजे, प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे. बरोबर आहे. राईट? ती व्यक्ती एका पर्टिक्युलर लेवलवर आहे. ऑलराईट, ती व्यक्ती एका पर्टिक्युलर फायनान्शियल लेवलवर आहे, मेंटल लेवलवर आहे, स्टेबिलिटी लेवलवर आहे. आपण त्या लेवलवर आहोत का? बरं नाही, मग त्याच्यासाठी मी आज काय केलं पाहिजे? फायनान्शियली स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे, म्हणजे मला माझ्या गोलवर फोकस केलं पाहिजे, करिअरवर फोकस केलं पाहिजे. जर ती व्यक्ती माझ्यापेक्षा स्किल सेटने किंवा एज्युकेशननी किंवा सोसायटल जे आपण म्हणतो सोसायटल ज्या प्रेशरमुळे ती व्यक्ती जर सोसायटीच्या ह्याच्यामध्ये माझ्यापेक्षा वरती असेल तर मी त्या लेवलवर जाण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे मॅनिफेस्टेशन अलोन डझंट वर्क. त्याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्युअलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र केल्या तर आपण रिलेशनशिप अट्रॅक्ट करू शकतो. बरोबर आहे. पण ती व्यक्ती आपल्याला कशाला हवी आहे? कंट्रोल करायला हवी आहे, आयुष्य एकत्र काढायला हवंय. काय करायला तुम्ही त्या व्यक्तीला मॅनिफेस्ट करून पुढे काय करणार आहात त्याचाही प्लॅन तुमच्याकडे रेडी पाहिजे. बरोबर आहे. या सो नुसती ती व्यक्ती माझ्या आयुष्यात असणं, त्याच्यापेक्षा माझा एक गोल आहे, त्या गोलमध्ये मी बघतो की अशी व्यक्ती माझी बायको असावी किंवा नवरा असावा. ऑलराईट, माझ्याकडे माझा फायनान्शियल बॅकअप जो आहे तो असा असावा, माझ्याकडे या मटेरियलिस्टिक गोष्टी असाव्यात, माझ्याकडे या हेल्थचे मॅनिफेस्टेशन असावे. ह्या गोष्टी आपण करू शकतो. हेल्थसाठी काय सांगाल मॅम? हेल्थ कसं हेल्थ मॅनिफेस्टेशन मध्ये तुम्ही टेक्निक एकच आहे. मग तुम्ही हेल्थ मॅनिफेस्ट करा, रिलेशनशिप मॅनिफेस्ट करा किंवा मनी मॅनिफेस्ट करा. तुमचं रिलेशनशिप तुमच्या थॉट बरोबर काय आहे हे फार महत्वाचं आहे. तुमचं रिलेशनशिप, जर तुम्ही म्हणलं अरे यार मी खूप प्रोटीन खातो पण कामच नाही करणार, यार मी काय करू, म्हणजे जे काही लोकांची ना बोलता बोलता ते बोलून जातात, अरे मी तर ना मॅकडॉनल्डच्या बाजूनी जरी गेलो तरी माझं वजन पुट ऑन करतोय. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या ब्रेनला आणि युनिव्हर्सला काय सिग्नल देताय की नो मॅटर व्हॉट यू डू यू आर नॉट गोइंग टू लूज वेट. बरोबर आहे. मग आलो आपण परत लॉ ऑफ अट्रॅक्शन कडे. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. सो व्हॉट यू आर सेंडिंग यू आर गेटिंग द सेम थिंग इन बॅक. आरशामध्ये जे दाखवताय तेच तुम्हाला दिसणार आहे की नाही परत. सो इट इज सिम्पल. मग जर आपण असं म्हणलं की नाही, मी माझ्या हेल्थवर काम करतोय, मी रोज एक्सरसाइज करतोय, मी व्यवस्थित डाएट करतोय, मी व्यवस्थित खातोय आणि मला माझे हेल्थ बेनिफिट मिळणार आहेत. अगेन
मग याच्यामध्ये एक मला प्रश्न विचारला जातो, असाध्य रोग बरे होतात का मॅनिफेस्टेशन? एक्झॅक्टली. बऱ्याच वेळा आपण नाही बघितला कॅन्सर रिव्हर्स झालेला. मी तर कित्येक अशा लोकांना ओळखते ज्यांनी विल पॉवरच्या जोरावर मोठे मोठे असाध्य रोग बरे केलेले आहेत. मग आपण त्याला विल पॉवर म्हणतो, आम्ही म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्युअलायझेशन अँड ऍट द एंड ऑफ मॅनिफेस्टेशन. त्यांनी मॅनिफेस्ट केलं की मी या पद्धतीने बरा होणार आहे. कित्येक लोक आपल्याला माहित आहेत की जे आयुष्यभर स्मोकिंग करतात पण त्यांना काही होत नाही. कित्येक लोक असं आपल्याला माहित आहेत की जे खूप हेल्दी आहेत पण त्यांना हार्ट अटॅक येतो, कारण त्यांना भीती असते. ती भीती असते. मग तुम्ही सी लाईक अट्रॅक्ट्स लाईक. तुम्ही जर ती भीती युनिव्हर्सला दिली तर तीच तुम्हाला रेसिप्रोकेट होणार आहे. मग हेल्दी लोकांना सुद्धा हार्ट अटॅक येताना बघितलंय. मग हेल्थ असू दे नाही वेल्थ असू दे, ओके, टेक्निक आपल्याला तीच वापरायची आहे जिथे आपल्याला व्हिज्युअलायझेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, ऍक्शन ओरिएंटेशन आणि इमोशन्स ह्या सगळ्यांचा क्लब करायचे 4 पिलर्स आपल्याला पाहिजेत, तेव्हा ते आपल्यासाठी काम करणार आहेत. एक कुठलीच गोष्ट फक्त व्हिज्युअलायझेशन केलं, फक्त अफर्मेशन्स केले, ओके, तर ते काम नाही करणार आहेत. ग्रॅटिट्यूड किती महत्वाचं आहे. म्हणजे आपण एखाद्याला थँक्यू बोलणे किंवा आपण देवाला थँक्यू बोलणे, तुम्ही हनुमानजींना थँक्यू बोलतात, तर ग्रॅटिट्यूड हा किती महत्वाचा आहे आणि तो कसा काम करतो आपल्या आयुष्यामध्ये? 90% तर ग्रॅटिट्यूडच काम करतो. बरं. 90% टाइम ग्रॅटिट्यूड काम करतो. एक ब्युटिफुल टेक्निक आहे होपोनोपोनो, ओके, ज्याच्यामध्ये आपण काय ग्रॅटिट्यूड देतोय. ग्रॅटिट्यूड आपण व्यक्त करतोय की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू. ह्या ज्या आपण गोष्टी म्हणतोय म्हणजे काय करतो, युनिव्हर्समध्ये सिग्नल पाठवतो आणि तेच आपल्याला रेसिप्रोकेट येतात. ग्रॅटिट्यूड नसेल तर आयुष्यात कुठलीच गोष्ट काम करणार नाही याच्यात. मग ना तुमच्याकडे पैसा येणार आहे, ना रिलेशनशिप येणार आहे, ना हेल्थ येणार आहे, ना फ्रेंडशिप येणार आहे, काहीही येणार नाहीये. ग्रॅटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे. मग मी हनुमानजी म्हणते, कदाचित तुम्ही आणखी काही म्हणत असाल, कदाचित कोणी युनिव्हर्स म्हणत असेल, कोणी म्हणत असेल वननेस, शेवटी एकच आहे सगळं. आपण असं मॅम जेव्हा लाईफ जगत असतो तर त्या पिरियडमध्ये आपण एकमेकांच्या कामात येतो कुठे ना कुठे. समजा तुम्ही वडिलांनी तुमचं काही काम केलं किंवा तुमच्या मित्राने किंवा तुमच्या एखाद्या मैत्रिणीने तुमचं काही काम केलं तर त्याही लोकांना थँक्यू बोललं पाहिजे ना. मी तर रिक्षावाल्या काकांना पण थँक्यू माहिती. का माहितीये? कारण त्या व्यक्तीने जरी मी त्याच्या सर्व्हिसेसचे त्या व्यक्तीला पैसे जरी देत असेल तरी मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याची जी जबाबदारी त्यांनी घेतली होती ती त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली आहे. मी सेफली दुसऱ्या ठिकाणी पोहोचलेली आहे. मग मला त्या परमेश्वराचे, त्या माणसातल्या परमेश्वराला मी थँक्यू म्हणते, त्या माणसाला नाही म्हणत आहे. बरोबर आहे. त्याच्यातलं जे दैवत्व आहे त्याला मी ग्रॅटिट्यूड देणं मला किती इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी थँक्यू म्हणता, ओके, तेव्हा ते तुमच्याकडे परत येतं. मी बरेच लोकांना बघितलंय, बरेच लोक आहेत जे अजिबात थँक्यू म्हणत नाही, थँक्यू म्हणत नाहीत, सॉरी म्हणत नाही. त्यांना कळतच नाही की आपण उगीच काय थँक्यू म्हणायचंय. त्यांनी त्याचं काम केलं असं मला लोक सांगतात. बरोबर आहे की तू तुझं काम केलं. अरे हो, पण मी माझं काम योग्य रीतीने केलं, त्याच्यासाठी मला थँक्यू म्हणायचंय. कालचीच गोष्ट, मी डोसा करून माझ्या मुलांना खायला घालत होते. ऑलराईट, तर 2 जण, एक थँक्यू म्हणाल्या, दुसरी थँक्यू नाही म्हणाली. ऑलराईट, मी तिला म्हणलं की, तर तो मला म्हणाला एकदम छान झालाय बरं का डोसा, मस्त झालाय, थँक्यू सो मच. आणि ही म्हणते की त्यात काय, तू नेहमीच छान बनवतेस, वेगळं काय सांगायचंय. सी द थॉट प्रोसेस. थँक्यू म्हणल्याने ऍज अ मदर माझा जॉबच आहे की त्यांना व्यवस्थित करून खायलाच घालायचं आहे, बरोबर, राईट. पण थँक्यू म्हणल्याने मला कुठेतरी छान वाटलं, मी माझी जबाबदारी केली आणि त्याची जाणीव कोणाला तरी आहे म्हणल्यानंतर ते ब्लेसिंग निघणार आहे. जे ब्लेसिंग आहे ते तुमच्यासाठी, तुमच्या व्हायब्रेशनसाठी, तुमच्या फ्रिक्वेन्सीसाठी पॉझिटिव्ह काम करणार आहे. करेक्ट. आपल्याला ही फ्रिक्वेन्सी मॅच करायची युनिव्हर्स बरोबर. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, युनिव्हर्स मध्ये सगळं आहे, तुम्हाला पाहिजे तेवढा अनंत पैसा आहे, अनंत छान रिलेशनशिप आहेत आणि सगळ्या प्रकारची सुख द्यायची या युनिव्हर्स मध्ये ताकद आहे. आपल्याला फक्त त्या फ्रिक्वेन्सीवर यायचंय आणि त्याच्यासाठी करायला लागणाऱ्या गोष्टी करायच्या. जर आपण टेक्निक बद्दल बोलू तर बेस्ट टेक्निक, कुणाला जर हे आजमावायचं असेल की ह्या गोष्टी खरंच काम करतात का, यु नो,
डज इट रिअली रिअली वर्क? म्हणजे आपण एवढं बोलतोय, आपण सगळं डिस्कस करतोय, तर ह्यातलं नक्की काय काम करतं? ऑलराईट, तर सिम्पल टेक्निक आहे. ओके, 555. ऑलराईट, एकदम सिम्पल टेक्निक आहे. 5 दिवस तुम्हाला फक्त या गोष्टीला द्यायचेत. तर ह्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही तुम्हाला एकच गोल डिसाईड करायचंय, आयदर रिलेशनशिप, करिअर, जॉब असू दे किंवा मनी असू दे. ओके. ह्यापैकी तुम्हाला पहिलं क्लॅरिटी पाहिजे की तुम्हाला कशाबद्दल अफर्मेशन करायचंय. बरोबर. एक अफर्मेशन असं करायचंय जे छोटं असेल, जास्त मोठं नाही, कारण आपल्याला ते लिहायचंय. हो. मग ते एक अफर्मेशन करायचंय. ते अफर्मेशन केल्यानंतर ते प्रेझेंट टेन्स मध्ये करायचंय, ना पास्ट टेन्स मध्ये करायचंय, ना फ्युचर टेन्स मध्ये. प्रेझेंट टेन्स मध्ये. प्रेझेंट टेन्स मध्ये करायचंय. फॉर एक्झाम्पल, आय हॅव 1 CR. माझ्याकडे 1 करोड रुपये आहेत, किंवा मला कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये, किंवा माझे 6 पॅक्स ऍप एकदम छान दिसत आहेत. यु नो, ब्युटी ऑल्सो कॅन बी मॅनिफेस्टेड. ओके. ब्युटी ऑल्सो कॅन बी मॅनिफेस्टेड. सो माझ्याकडे ते एक अफर्मेशन करायचे प्रेझेंट टेन्स मध्ये, की माझे 1 करोड रुपये मी एन्जॉय करते, थँक्यू गॉड. छोटंसं अफर्मेशन करायचंय. हे अफर्मेशन तुमचं क्लॅरिटी झाली की मला पैशाबद्दल करायचे. सेकंड थिंग, तुमचं अफर्मेशन शॉर्ट अँड स्वीट केलं तुम्ही. थर्ड थिंग, टेक अ पेन अँड पेपर. ओके. कुठल्याही कलरचा पेन चालतो, पण काही लोक रेड कलरच्या पेननी जास्त मॅनिफेस्ट करतात, कारण रेड कलर आपला मार्सचा आहे, कॉन्फिडन्सचा आहे तो, आणि ऑल्सो मांगल्याचं प्रतीक लाल कलर मानला जातो. म्हणून काही लोक रेड पेननी पण घेतात. पेनचा इंक डझंट मॅटर. तुम्ही त्या पेननी तुमचं अफर्मेशन 55 वेळा लिहायचंय. 55 वेळा रोज का मॅम? रोज, दिवसात ना एकदा. मग तुम्ही तो टाइम ठरवून घ्या की सकाळी लिहिताय, दुपारी लिहिताय, संध्याकाळी लिहिताय. पण हे 55 वेळा एकत्र लिहायचंय बरं का. असं नाही की सकाळी 10 वेळा, मग दुपारी 15 वेळा, मग उरलेले रात्री, असं नाही. एकाच वेळी 55 वेळा लिहायचंय, आणि असं तुम्हाला रोज 5 दिवस करायचंय. ओके. आता हे केल्याने काय होणार आहे? मॅजिक होणार आहे का? नाही. काय होणार आहे की तुम्ही तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे, एकच गोष्ट फ्रिक्वेंटली करताय. एकच अफर्मेशन करायचंय, एकापेक्षा जास्त काम करत नाही. एकच गोष्ट तुम्ही फ्रिक्वेंटली लिहिताय 55 वेळा 5 दिवस. तुम्ही काय करताय? तुम्ही तुमची जी व्हायब्रन्सी आहे किंवा तुमचं जे व्हायब्रेशन आहे ते त्या लेवलला फ्रिक्वेंटली लिहून फ्रिक्वेन्सी सेट करताय विथ युनिव्हर्स. बरोबर. जेव्हा तुम्ही 5 दिवसांनी हे करून बघितलं, तर तुम्ही मग स्वतःला बघाल की ते 55 वेळा लिहिल्यामुळे इट बिकम्स सो इझी फॉर यू. ओके. आणि मग काय होईल? मॅजिक होणार आहे का? नाही. मग तुमचं जे काही गोल आहे, जे तुम्हाला अचीव्ह करायचंय, त्याच्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. बरोबर. नवीन मार्ग दिसायला सुरुवात करणार आहे. योग्य ती लोक भेटायला सुरुवात होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? तुम्ही ऍक्शन मोड मध्ये येणार आहात. ऍक्शन मोड मध्ये आल्यावर तुम्हाला इतके दिवस रस्ता मिळत नव्हता, आता मला रस्ता मिळतोय. मग तुम्ही ऍक्शन करायला सुरुवात करणार आहात. बरोबर. बिलीव्ह सिस्टीम स्ट्रॉंग होणार आहे. बिलीव्ह सिस्टीम स्ट्रॉंग झाल्यामुळे सक्सेस येणार आहे. एक्झॅक्टली. आणि तुम्ही तुमचं गोल अचीव्ह करणार. पॅटर्न आहे हा पूर्ण एक. इट्स एक्झॅक्टली अ पॅटर्न. जसा आपण मनी ब्लॉकचा एक पॅटर्न म्हणला, तसा सक्सेसचाही हा पॅटर्न आहे. बरोबर आहे. सो हे झालं 5 दिवसांसाठी. ऑलराईट, हे 5 दिवसांसाठी करायचं आहे. देर इज अनदर टेक्निक विच इज कॉल्ड 369 टेक्निक. ओके. आपले जे निकोला टेस्ला आहेत शास्त्रज्ञ, त्यांनी ही टेक्निक इन्व्हेंट केलेली, बिकॉज त्यांचं असं म्हणणं होतं कुठलीही गोष्ट 369च्या पॅटर्न मध्ये जर तुम्ही केलीत, ओके, तर तुम्ही ती गॉड फ्रिक्वेन्सी म्हणजे युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सीवर अलाइन करता. 369 टेक्निक. सिम्पल. एक अफर्मेशन घ्यायचंय, एक गोल डिसाईड करायचा आहे. तो गोल आपल्याला सकाळी 3 वेळा, लंच टाइमला 6 वेळा, आणि झोपायच्या अगोदर 9 वेळा लिहायचा आहे. ओके. पण ही फ्रिक्वेन्सी जी आहे ही आपल्याला लॉंगर ड्युरेशन साठी आणि बिगर गोल साठी करायची. लॉंग पाहिजे नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझं जर गोल आहे की मला साईज 0 व्हायचं आहे, सर डे 1ला तर होणार नाहीये. माझं लॉंगर ड्युरेशन आहे 6 to 8 months. मग मी ही फ्रिक्वेन्सी सेट करणार 6 to 8 months साठी. ती काम तर डे 1 पासूनच करणार. ओके. पण हे जसं आपण 555 मध्ये 5 days आपण केलं, 5 days 55 टाइम्स केलं, तसं 369 टेक्निक आपल्याला मिनिमम 33 days करायची आहे.
विदाउट ब्रेक हा विदाउट टेकिंग अ ब्रेक इन दॅट फ्रिक्वेन्सी 36 days 33 डेज 33 days ओके ओके 33 डेज आपल्याला ही टेक्निक करायची 369 ची बरोबर की सकाळी आपण अफर्मेशन 3 वेळा लिहिलंय, दुपारी तेच 6 वेळा आणि संध्याकाळी आपण ते 9 वेळा 9 लिहिलंय. वेळा ही फ्रिक्वेन्सी आपल्याला 33 डेज आपल्याला जेव्हा आपण काम करतो तेव्हा ती वर्क करते तुमच्यासाठी विदाउट ब्रेक. ह्या 2 बेसिक टेक्निक जर तुम्ही केल्यात ना तर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं किंवा मॅनिफेस्टेशन कसं काम करतं हे कळतं. मग आपण ऍडव्हान्स टेक्निक कडे जाऊ शकतो. दॅट इज अ डिफरंट पार्ट. पण तोपर्यंत हे ह्या फ्रिक्वेन्सी 2 टेक्निक शिकल्या पाहिजे, केल्या पाहिजे. ह्या बेसिक आहेत. हा हा ओके. जर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कशा काम करतात हे समजून घ्यायचं असेल, शॉर्ट टर्म गोल असेल किंवा मला जॉब मिळत नाही, मला जॉब पाहिजे, 555 टेक्निक यूज करा. ओके. ब्युटिफुल काम करते. माझ्याकडे आज बँकेत अजिबात पैसे नाही आहेत, ऑलराईट, आणि मला 15 दिवसांनी पैसे लागणार आहेत, 555 टेक्निक यूज करा. पण मला एक्स पॅकेजचा जॉब मिळवायचा आहे आणि मला 1 करोड रुपये माझ्या अकाउंटमध्ये पाहिजे, 369 वर्क करणार. कारण लॉंगर ड्युरेशन बिगर गोल. बरोबर. तुम्ही कोणती वापरतात? नाही, मी एकच टेक्निक वापरते आणि ती म्हणजे आय बिलीव्ह इन माय हनुमानजी. माझी फ्रिक्वेन्सी मी त्या लेवलवर सेट केली आहे की जेणेकरून मला जे पाहिजे, मला जे रिअली पाहिजे ते मी फक्त एकदा जरी मॅनिफेस्ट केलं ना तरी ते मला मिळतं. राईट. कारण ते कसं येणार आहे, काय येणार आहे, हा माझं हे विचार करण्याचं कामच नाहीये माझं. बरोबर. ते काम युनिव्हर्सचं आहे. पण त्याच्यासाठी जे करावं लागणार आहे मला आज, ओके, जसं आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो की मी माझं दरवर्षीचं इन्कम सेट करते की मला दरवर्षी एव्हरी मंथ माझं काय इन्कम असलं पाहिजे. ऑलराईट. जसं मी ते सेट करते आणि मी तो सिग्नल युनिव्हर्स मध्ये सोडून देते. बरोबर. त्याच्यासाठी मला काय काम करावं लागणार आहे ते मात्र मी बघते. मी फक्त हे नाही बघते अरे मी फक्त मॅनिफेस्टेशन नो. मॅनिफेस्टेशन मध्ये ऍक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍक्शन ओरिएंटेड व्हिज्युअलायझेशन आणि ऍक्शन ओरिएंटेड व्हिज्युअलायझेशन विथ इंटेन्शन इज लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन. लोक काय करतात ना मॅम, भरपूर आपण ऍस्ट्रॉलॉजीचे पॉडकास्ट केले, त्याच्यात पण असतं की रेमेडीज देतात ऍस्ट्रॉलॉजर, सांगतात ह्या गोष्टी करा. पहिली गोष्ट तर लोक काय करतात ना की ती गोष्ट करतच नाही डायरेक्ट. एक्झॅक्टली. दुसरी गोष्ट ते काय करतात ना की जसं तुम्ही बोलले की बिलीव्ह न करता काही गोष्टी आपण करत असतो लाईफमध्ये की करायचं म्हणून ती रेमेडी करून टाकली पण त्याला असं मनापासून केलं नाही आणि मनामध्ये थोडासा अविश्वास, डाऊट एक्झॅक्टली डाऊट ठेवून ती गोष्ट करतात. त्यामुळे जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि त्यामुळे मग त्यांचं होते सेम इथं होतं. आणि थर्ड गोष्ट मला अशी वाटते की लोक हार्डवर्कच करत नाही, कामच करत नाही, खूप लेझीपणा करतात लोक. बरोबर. आता फार चांगला पॉइंट काढलास तू की डाऊट. कुठलीही गोष्ट विथ डाऊट केली तर ती कधीच काम करणार नाहीये. तुम्ही फॅन्टॅस्टिक ना ए स्टार मॅनिफेस्टर असाल, ऑलराईट, पण तरी सुद्धा जर तुमच्या डोक्यामध्ये त्या गोष्टीला घेऊन जर डाऊट असेल, ओके, इट इज नॉट गोइंग टू वर्क आउट फॉर यू. ऑलराईट. दुसरी गोष्ट झाली, आजकाल खरंच पब्लिक फार आळशी झाले, लेझी झाले लिटरली. म्हणजे मी लोकांना सांगते मंगळवारी एकदा तरी हनुमान मंदिरात जा, लोकांना तेही जमत नाही करायचं. लोकांना बरं मंगळवारी नको, रविवारी सुट्टी असते, रविवारी तरी जा, तेही करायचं नाहीये. आणि ऍज यू करेक्टली सेड, मी इतक्या रेमेडीज दिल्यात लोकांना, जी लोक रेमेडीज फ्रीमध्ये दिल्या आहे पॉडकास्ट मध्ये, भरपूर रेमेडीज जी लोक रेमेडीज करतात, ओके, त्यांना ते एक्सलंट रिझल्ट येत आहेत. आता वास्तूच्या किती रेमेडीज आपण दिल्यात, बरोबर, ओके. लोक मला काय सांगतात की मॅम परमनंट रेमेडीज सांगा बाबा, तुम्ही सांगता इथे दिवा लावा, इथे हे टाका, इथे ते ठेवा, एवढा वेळ नाहीये. अरे पण काम त्याच गोष्टी करताय आणि कमी पैशात होतंय ना तुमचं, तुम्हाला असे जास्त पैसे पे पण नाही करावे लागत. एक्झॅक्टली. आता साऊथ ईस्ट मध्ये ज्याच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेम, आग्नेय ना मॅम, साऊथ ईस्ट, ओके, आग्नेय दिशेमध्ये, आग्नेय दिशा ही आपल्याला पैशाची दिशा मानली जाते. एक, ओके, बऱ्याच दिशा पैसे आणून देतात, ऑलराईट. जशी वेस्ट डायरेक्शन वेल्थ साठी आहे, तशी पैशांसाठी, डे टू डे मनीसाठी आग्नेय दिशा, साऊथ ईस्ट ही दिशा मानली जाते. मग आग्नेय दिशेला दिवा लावायचा, इतकी सोपी गोष्ट लोक करत नाहीयेत. वॉशरूम असेल तर मॅम मग तरी वॉशरूम मध्ये लावा ना, ओके, लावा ना वॉशरूम मध्ये. काय माहितीये का, आता वास्तू कन्सल्टंट पण सांगतात की अग्नेयला टॉयलेट आहे, किचन आहे, तिथे लाल बल्ब लावून ठेवा. आता लाल बल्ब लावल्याचे जास्त फायदे मी नाही बघितलेत ऑनेस्टली. ओके. मीही इनिशियल स्टेजला सांगायचे 10 वर्षांपूर्वी, 10-12 वर्षांपूर्वी मी सांगायचे बल्ब लावा, हे लावा, ते लावा.
सी दॅट इज अगेन सबकॉन्शियसली इट इज वर्किंग की अग्नेला रेड कलर आहे तो इट इज गोइंग टू वर्क आउट फॉर यू. सबकॉन्शियसली इट इज वर्किंग फॉर यू. पण रिझल्ट मी कशाचे बघते माहितीये का, जेव्हा तुम्ही दिवा लावता. मी स्वतः बघितलेले आहे ज्या दिवशी आणि न खंड पाडता ओके जिथे माझा म्हणजे जर इफ आय एम ट्रॅव्हलिंग किंवा काय जर दिवा लावायचा राहिला माझा बिझनेस खाली येतोच येतो. काय सांगताय मॅम, इतकं पॉवरफुल आहे. इतकं पॉवरफुल आहे. आणि जिथे मला बिझनेस खाली यायला लागला मला माहिती आहे मी कुठे गडबड करते, मी पहिला जाऊन दिवा लावायला. मग तुम्ही दिवा लावा, मेणबत्ती लावा चालेल, तेलाचा दिवा लावा चालेल, तुपाचा दिवा लावा चालेल, असले प्रश्न विचारायचे नाहीत की कुठला दिवा लावा. नॉर्मल दिवा लावून द्या ना, कसलाही लावा, दिवसभरात केव्हाही लावू शकता. नाही, सनडाऊन नंतर. आपण संध्याकाळी दिवा लावतो की नाही, हो तसाच दिवा. जशी पणती आपण दिवाळीला लावतो संध्याकाळी, तशी सनडाऊन नंतर तुम्ही पणती लावा. त्या पणतीत तुम्हाला पाहिजे तितकं तेल घाला. पूर्ण पणती, मला असले प्रश्न विचारतात ते लोक की वरपर्यंत भरायची का, अर्धी भरायची का, मग किती तास जळला पाहिजे दिवा, असले प्रश्न कृपा करून विचारू नका. तिथं दिवा असणं महत्वाचं आहे. मग तो 1 तास जळाला तरी चालेल, 2 तास जळाला तरी चालेल, टी लाईटची कॅन्डल लावली तरी काम करतं. बरोबर आहे. ऑलराईट. मग तेलाचाच दिवा लावायचा का, मग तिळाचं तेल लावायचंय का, नॉर्मल शेंगदाण्याचं तेल लावायचं, काय लावायचं, लोक असले प्रश्न कृपा करून विचारू नका. तेल असणं महत्वाचं आहे. तुपाची इच्छा असेल तुपाचा दिवा लावा. तिथे अग्नी प्रज्वलित होणं हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. ब्युटिफुल काम करते. पिवळी मोहरी, पिवळ्या मोहरीचं इतकं बेस्ट रिझल्ट आहेत. जी जागा तुमची विकली जात नाहीये किंवा तुमच्याकडे पैसा टिकत नाहीये, पिवळी मोहरी तुमच्या कपाटात ठेवा, लॉकरमध्ये ठेवा. पिवळी मोहरी अशा जागेवर टाका जी तुमची विकली जात नाहीये, जी तुम्हाला बरेच वर्ष विकायचा प्रयत्न करताय. ब्युटिफुल रिझल्ट मिळतात, पण लोकांना करायचं नाहीये. सो मॅनिफेस्टेशन मध्ये आपल्याला आपले प्लॅनेट्स सुद्धा मदत करतात. ओके, यु नो, जर तुमच्या पत्रिकेमध्ये तुमचा गुरु स्ट्रॉंग आहे तर तो मास्टर मॅनिफेस्टर आपण म्हणतो. बरं. कारण ज्यांचा गुरु स्ट्रॉंग असतो ती लोक कुठलीही गोष्ट विनासायात मॅनिफेस्ट करतात, विदाउट एनी एफर्ट्स. ओके. कारण मॅनिफेस्टेशन मध्ये जे ब्लॉक्स असतात ते आपण जर ऍस्ट्रॉलॉजी मध्ये बघायला गेले तर 2च ब्लॉक आहेत. वन इज सॅटर्न शनी आणि दुसरा राहू. ओके. आपल्या मॅनिफेस्टेशन मध्ये म्हणजे आपल्या लक मध्ये आणि आपल्या सक्सेस मध्ये मास्टर ब्लॉकर कोण आहेत तर सॅटर्न आणि राहू, आणि मास्टर मॅनिफेस्टर कोण आहे तर ज्युपिटर. म्हणजे आपल्याला काय करायचंय तर आपल्या पत्रिकेमध्ये आपला गुरु कुठे आहे, ओके, जर तो बघायचा, तो आपल्याला सपोर्ट करतोय का नाही करतोय. ओके. मग सपोर्ट करत असेल तर आपल्याला बेस्ट वे म्हणजे स्वतःला एज्युकेट करून मॅनिफेस्टेशन इम्पॉर्टंट आहे. आणि जर सपोर्ट करत नसेल तर त्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट करून आपल्याला मॅनिफेस्ट करायचंय. ह्याही गोष्टी आपण आपल्या पत्रिकेवर पत्रिकेवरून कुणाला कसं कळेल की कोणता ग्रह पॉवरफुल आहे. म्हणजे माझी असेल तर मी काय बघितलं पाहिजे की अरे हा ग्रह माझा पॉवरफुल आहे असं. कसं आहे, कुठलाही ग्रह तुमचा जर 6व्या घरात, 8व्या घरात आणि तुमच्या पत्रिकेच्या 12व्या घरात जर असेल तर हे ग्रह जे आहेत हे निगेटिव्ह किंवा लेस इम्पॅक्टफुल होतात. ओके. आता त्याच्यामध्ये जर पापग्रह असतील, पापग्रह म्हणजे कुठले ते राहू केतू शनी. ओके. हे जर असतील तर ते पॉवरफुल असतात आणि ते तुम्हाला मॅनिफेस्ट करायला मदत करतात. पण जर चांगले ग्रह असतील किंवा आपले जे म्हणजे गुरु असेल, चंद्र असेल, ओके, मून मॅनिफेस्टेशन, चंद्रमा मॅनिफेस्टेशन साठी अतिशय काम करतो, उत्तम काम करतो. म्हणून आपल्याला मून मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी क्रिस्टल्स बरोबर मॅनिफेस्टेशन करायला सांगितलं जातं, विच वर्क्स बेस्ट. पण मग जर चंद्र तुमचं 6व्या घरात किंवा 8व्या घरात किंवा 12व्या घरात असेल, ज्याची पॉवरच संपलेली आहे, तर मॅनिफेस्टेशनसाठी आपल्याला थोडे एफर्ट घ्यावे लागतात. व्हिज्युअलायझेशन थोडं अवघड होऊन जातं. बरोबर आहे. ओके. व्हीनस, तुमचा व्हीनस जर शुक्र स्ट्रॉंग असेल तर तुम्ही मास्टर मॅनिफेस्टर बनू शकता. ओके. तर प्रत्येक ग्रह, जर तुमचा ग्रह त्या म्हणजे जो ग्रह त्याच्या राशीत आहे, ओके, पॉझिटिव्ह घरांमध्ये आहे, तर तो तुम्हाला सपोर्ट करतो मॅनिफेस्टेशनसाठी. बरोबर आहे. ओके. आता हे झालं पत्रिकेबद्दल. जर तुम्ही तुमच्या घरात बघितलं तर घरामध्ये पण तुम्हाला एक फ्रिक्वेन्सी सेट करावी लागते, जी आपण वास्तूच्या रेमेडीज करून सेट करतो. बरोबर आहे. ओके. तशीच फ्रिक्वेन्सी जर तुम्ही मेंटली सेट केली तर तुमची वास्तू सुद्धा तुम्हाला मॅनिफेस्टेशन मध्ये मदत करते. ओके. मग ते मनी असू दे, रिलेशनशिप मध्ये असू दे किंवा हेल्थ असू दे, करिअर ग्रोथ असू दे, ह्या मॅनिफेस्टेशन मध्ये तुमची वास्तू सुद्धा तुम्हाला मदत करते. तुमचं मॅम शुक्र खूप चांगला असेल ना?
असं का वाटतं बरं तुला? कारण तुम्ही दिसायला खूप सुंदर आहे. कारण तुमचा पॉडकास्ट जेव्हा आम्ही पब्लिश करतो तर आम्हाला कॉल येतात, अरे मॅम कोण आहे, मॅमचं नाव काय आहे, हे ते म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी लोक विचारतात. तर तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी मध्ये कशा आल्या, की तुम्हाला पहिल्यापासूनच ऍस्ट्रॉलॉजी द्यायचं होतं, की तुम्ही मॉडेलिंग, ऍक्ट्रेस वगैरे असं काही ट्राय पण केलंय कधी? ऍक्च्युली मला ऍक्टर बनायचं होतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट, कारण मी लहानपणापासून ऍक्टिंग करतच होते. बऱ्याच वेळा मी स्टेजवर सुद्धा ऍक्टिंग केलेली आहे. मला बऱ्याच अशा संधी पण आल्या की जिथे मला मोठ्या स्टेजवर किंवा चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका करायची संधी मिळाली होती. पण काही गोष्टी हिंदी, बॉलिवूडमध्ये? हिंदीमध्येच मला संधी मिळालेली होती, मराठीमध्ये नाही. ओके. पण काही गोष्टी अशा ज्या घडल्या ज्या माझ्या प्रिन्सिपल्सच्या अगेन्स्ट होत्या, जिथे मी नाही त्या गोष्टी मला असं वाटलं कॉम्प्रोमाइज नव्हतं, नाहीच करायचं होतं. सो कारण आपण मराठी लोक, सिम्पल लोक, आपल्याला त्या गोष्टी नाही पटत. सो मी नाही गेले त्याच्यामध्ये. मग जेव्हा मी माझं करिअर करत होते तेव्हा मला असं वाटलं की हे माझ्याकडे, जसं माझा केतू अष्टम स्थानी आहे, बरेच जे लोक ज्योतिष शिकतायत किंवा जे ज्योतिषी आहेत त्यांना कळणारच आहे की पत्रिकेमध्ये जेव्हा केतू अष्टम स्थानी असतं तेव्हा आम्ही असं म्हणतो की मुळातच ज्योतिषी, बॉर्न ज्योतिषी आहेत. ओके. ऑकल्ट हे जे सायन्स आहे हे तुम्ही, किंवा ही जी विद्या आहे तुम्ही पूर्वजन्मी साध्य केलेली आहे. 8वा केतू, 8व्या घरात केतू, 8व्या घरात केतू असेल तर. ओके. सो ती पूर्वजन्मी तुम्ही ही विद्या साध्य केलेली आहे. तर एक वेळ अशी येते तुमच्या आयुष्यामध्ये की ती तुम्हाला पुढे घेऊन जाते. म्हणून मी या ऑकल्ट मध्ये कदाचित आले. आणि तुम्ही म्हणलात तसं बरोबर आहे, माझा शुक्र स्ट्रॉंग आहे आणि स्वराशीचा आहे, उत्तम शुक्र असल्यामुळे कदाचित. आणि हो, माझा सूर्य पण स्वग्रही आहे, सिंह राशीचा सूर्य आहे. त्यामुळे व्हॉट एव्हर तू नेहमी जे मला कॉम्प्लिमेंट देतो की मॅम तुमचा ऑरा, एक्झॅक्टली, सो त्याच्यामुळे कदाचित तसं तुम्हाला वाटत असेल. पण आय डोंट थिंक आय एम ब्युटिफुल. आय वॉन्ट टू बी मोर ब्युटिफुल. नो, नॉट मोर ब्युटिफुल, बट आय नीड टू हॅव मोर नॉलेजेबल पर्सन. आय शुड बी नोन ॲज अ नॉलेजेबल पर्सन देन जस्ट अ ब्युटिफुल पर्सन. या. किती कॉम्प्लिमेंट मिळतात मॅम तुम्ही लोकांना भेटल्यावर? म्हणजे बोलत असतीलच ना? ऍक्च्युली लोक मला फार घाबरतात, त्यामुळे फार कमी मला कॉम्प्लिमेंट्स मिळतात. पण लोकांच्या बोलण्यातनं, वागण्यातनं त्या कॉम्प्लिमेंट्स भरपूर मला मिळतात. पण मी स्वतःला ह्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड आहे, परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराची हे आहे. माझं ह्याच्यामध्ये काहीही कॉन्ट्रीब्युशन नाहीये. माझं कॉन्ट्रीब्युशन काही असेल तर माझं नॉलेज आणि माझी इंटेन्शन्स, की मला हे नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. मला जितकी जास्तीत जास्त लोकांची मदत करता येईल तितकी मी मदत करायचा प्रयत्न करणार. मॅम, हे जे तुमच्या सोबत झालं, म्हणजे तुम्ही त्या गोष्टींना नकार देऊन तुम्ही परत हे केलं, तर तुम्हाला काय वाटतं, हे खूप जास्त प्रमाणात म्हणजे भरपूर मुलींसोबत अशा गोष्टी होत असतील? इंडस्ट्री पाहिली करा तुम्ही, म्हणजे वरच्यावर तरी तुम्ही बघितलं ना? हो, मी इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच लोकांना आताही ओळखते. माझे बरेचसे क्लायंट्स आहेत आणि बरेच ऍक्टर्स आहेत. मी त्या लोकांचं स्ट्रगल बघते. काय आहे माहितीये का, जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये न जाण्याचा विचार केला तेव्हा इट वॉज अ कॉन्शियस डिसिजन. मला असं वाटलं की मी ह्याच्यापेक्षा काहीतरी बेटर करू शकते आणि आय एम मेंट फॉर समथिंग एल्स, म्हणून मी मागे फिरले. आणि माझ्यामध्ये एवढी हिंमत नव्हती, टू बी व्हेरी ऑनेस्ट. ओके, माझ्यामध्ये एवढी हिंमत नव्हती की जे समोर येईल ते फेस करायची. पण काही लोक करतात ना, काही लोक करतात. मी त्यांना जज करत नाही. ज्याला जे योग्य वाटतंय त्यांनी ते करावं, देअर चॉईस. ओके, करावं. पण फक्त काय आहे की हे फार शॉर्ट लिव्ड करिअर आहे, फार चॅलेंजेस आहेत. इट इज नॉट एट ऑल इझी. अजिबात सोप्या गोष्टी नाहीयेत. इनफॅक्ट मी इझी वे आउट काढला. आय डोंट वॉन्ट टू, मे बी आय डेंट वॉन्ट टू फेस डिफिकल्ट टाइम दॅट टाइम. मी इझी वे काढला. त्यामुळे जे ऍक्टर या कॉम्प्रोमाइज करतात किंवा बाकीचेही बरेचसे स्ट्रेस असतात, नुसत्या फिमेल्स नाही, मेल्स मध्ये पण आहे, बऱ्याचशा गोष्टी ही लोक फेस करतात. हॅट्स ऑफ टू देम, हॅट्स ऑफ टू देम. मला फक्त अशा लोकांना एकच गोष्ट सांगायची आहे की जर आपण अध्यात्माला पकडून ठेवलं तर ह्या सगळ्यातनं आपल्याला मार्ग मिळतो. बरोबर आहे. कुणाचा तरी गायडन्स ठेवा, परमेश्वरावर नितांत विश्वास ठेवा, तुम्हाला डेफिनेटली मार्ग मिळेल. ह्या स्ट्रेस मधनं, या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला देवाला मानलं पाहिजे. कसं आहे माहितीये का, आता कालचं उदाहरण आहे. माझा बेस्ट फ्रेंड आहे, तर मी त्याला म्हणलं का रे बाबा तू पूजा बिजा करत नाहीस? म्हणलं काय? तो म्हणतो नाही पप्पा करतात की.
मी म्हणलं पप्पा करतात, तुझं सांग, तू कधी मंदिरात गेला होतास? नाही, काय गरज आहे म्हणे मंदिरात जायची. म्हणलं मग तू मंदिरात जात नाही, तू पूजा करत नाही, म्हणजे तुझी मुलगी करते का रे? नाही म्हणे, तिला पण काय करायची गरज आहे. लुक एट दिस, लुक एट दिस. आपण सनातनी हिंदू असून आपण आपल्या पुढच्या पिढीला काहीही पास ऑन करत नाही आहोत. आज माझ्या मुली इंग्लिश शिवाय दुसरं बोलत नाहीत, पण त्यांना मराठी कळतं, मराठी बोलता येतं, त्यांना पूजा करता येतं. जितक्या इंटेन्सली ते रॅप सॉन्ग ऐकतात, त्यांना भजनही तेवढीच माहित आहेत, मंत्रही तेवढेच माहित आहेत, पूजाही करता येते, सगळे सणवार कसे करायचे माहितीये, ताट कसं देवाचं वाढायचं ते माहितीये. आपण जगाबरोबर पुढे जाताना आपल्या हातचं नाही ना सोडायचं. खरंय. आणि मी माझा धर्म सोडायचा आणि बाकीचे धर्म मात्र त्यांची लोक आणि ते धर्म पाळतायत, मग मला अधिकार आहे का रे कंप्लेंट करायचं? एक्झॅक्टली नाहीये. मग जिथे आपणच आपल्या पुढच्या पिढीला काही पासन करत नाही आहोत, ऍज अ पेरेंट आपण चुकतोय. त्या पिढीची चूक नाहीये. उद्या ती मुलगी पूजा करणार नाहीये कारण तिला माहितच नाहीये. घरी म्हणतो आम्ही गणपती आणतो, म्हणलं अरे गणपती आणणं आणि 5 दिवस गणपतीचं करणं आणि वर्षभर फ्रिक्वेन्सी जनरेट करणं देवाबरोबर, एक नातं, येस, एक नातं यु नो करणं. जसं आपण म्हणत होतो आपण हनुमानजींवर पॉडकास्ट करणार आहोत. ओके, माझ्या हनुमानजींबरोबर असं अगदी मेतकूट आहे एकदम. वी आर व्हेरी स्ट्रॉंग बडीज. माझं नातंच वेगळं आहे त्यांच्या बरोबर. ते देव नाहीच आहेत माझ्यासाठी. बरोबर आहे. आय बीट इन देअर हार्ट अँड दे बीट इन माय हार्ट. म्हणजे श्रीरामांचं जसं त्यांनी छाती फाडून दाखवलं तर श्रीराम दिसत होते, तसं माझ्या डोळ्यांमध्ये फक्त हनुमानजी दिसतात, मलाही आणि इतरांनाही. कारण माझ्या प्रत्येक शब्दामध्ये रामकृष्ण हरी असतो आणि माझ्या प्रत्येक वाक्यामध्ये हनुमानजींचं वाक्य असतं. मी पत्रिका बघते, मी वास्तू करते, मला काहीही येत नाही चेतन. मी त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर मला हनुमानजी गाईड करतात. पाऊल ठेवल्यावर मला सांगतात बघायचंय कुठे, प्रॉब्लेम कुठे. बरोबर. लेआउट समोर आल्यावर एका सेकंदात प्रॉब्लेम दिसतो, एका सेकंदात उत्तर मिळतं. ही सर्वस्वी हनुमानजींची कृपा आहे. मला काहीही येत नाही. मी अजूनही शिकतीच आहे, मी अजूनही विद्यार्थीच आहे. जे काही करविता तोच आहे. आपला पूर्ण पॉडकास्ट येणार आहे हनुमानजींवर आणि मॅम त्यांचे पूर्ण अनुभव सांगणार आहे. तुम्ही ऐकलंच आता की हनुमानजींबद्दल बोलताना ते किती इंटेन्स होऊन गेला पूर्ण. तर त्या पॉडकास्टमध्ये खूपच प्रॉपर डिस्कशन करू मॅम आपण हनुमान. डेफिनेटली. मला एक विचारायचं होतं मॅम की आता काय झालं ना की आता यू आर ऑलरेडी फेमस, ठीक आहे, कारण मल्टिपल ठिकाणी तुमचे व्हिडिओज आहेत, रील्स आहेत, तुम्हाला लोक ओळखतात. आता जर अपॉर्च्युनिटी आली तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा ॲज अ रोल समथिंग, तुम्ही कराल का? आय डोंट नो, मे बी और मे बी नॉट, इट डिपेंड ऑन व्हॉट अपॉर्च्युनिटी आय गेट. पण आध्यात्मिक काही असेल तर डेफिनेटली मला करायला आवडेल. ओके. अध्यात्माशी रिलेटेड असेल डेफिनेटली. येस येस. बट नॉट बॉलिवूड सॉंग्स वगैरे असं समथिंग, रोमॅन्टिक रोल्स वगैरे आता नाही. आय एम आउट ऑफ दॅट. नो, आय एम आउट ऑफ दॅट. पण आध्यात्मिक काही असेल जिथे मला अशी काही संधी असेल की जिथे मला जनजागरण करायला काही मिळत असेल किंवा जिथे जे काही मला परमेश्वराच्या कृपेने थोडंफार फेम मिळालंय त्याचा उपयोग करून जर मला समाजासाठी काही करता येणार असेल तर डेफिनेटली आय एम ऑफ फॉर इट. डेफिनेटली करेन मी. मॅम आपण थोडं NRI क्लायंट बद्दल बोलू. काय होतं की बाकी ऍस्ट्रॉलॉजर किंवा वास्तुतज्ञ असतात तर इंग्लिशचा बॅरियर येतो. करेक्ट. तर तुमचं असं आहे की तुमचं इंग्लिश खूप छान आहे, तुम्ही खूप छान इंग्लिश बोलतात. मराठी पॉडकास्ट म्हणून आपण मराठीत करतोय आणि माझं इंग्लिश तेवढं चांगलं नाहीये म्हणून पण मराठी पॉडकास्ट करतो. नाही, तुझं उत्तम आहे. उगीच बघ मॅनिफेस्ट करतोस परत. तर मॅम बाहेरच्या क्लायंटचं कसा एक्सपिरियन्स असतो जेव्हा तुम्ही दुबई किंवा US, कॅनडा जाता? कसा एक्सपिरियन्स तिकडे, कसं आहे भौगोलिक वगैरे थोडंसं? सी, आय टेल यू व्हॉट, आता माझे क्लायंट आहेत, ऍक्च्युली मूळचे ते सातारचे आहेत पण ही इज बेस्ड आउट ऑफ कॅनडा नाव. त्यांची मुलं वगैरे सगळे तिथेच आहेत आणि आत्ता मी त्यांच्यासाठी वास्तू इथून करून म्हणजे प्रोडक्ट्स इथून पाठवलेत. त्यांना प्रॉपरली गाईड केलं की कसे ते प्रोडक्ट्स यूज करायचे, काय आहेत, कसे. सो लेआउटवर आपण काम केलं, त्यांच्या हॉरोस्कोप्सवर आपण काम केलं.
पोटेन्शियल चॅलेंजेस त्यांच्या ज्या अपकमिंग पिढीसाठी आहेत, कारण त्यांची एकुलती एक कन्या आहे आणि तिच्या पत्रिकेमध्ये बरेच चॅलेंजेस आहेत. ओके. तर त्याच्याबद्दल मी त्यांना अवेअर करून म्हणजे त्यांना अवेअर केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल त्यांच्या रेमेडीज आणि लकीली त्यांची वाईफ आत्ता इथे होती साताऱ्यामध्ये, सो त्यांच्याबरोबर आपण ते आत्ता प्रोडक्ट कालच पाठवलेले आहेत. ओके, शी इज नाउ टुडे शी इज फ्लाइंग बॅक टू कॅनडा. सो सी लँग्वेज बॅरियर काही नाहीये. सी बेसिकली आय हॅव सीन वेदर इज अ फॉरेनर्स ऑर इंडियन्स ऑर NRIs, एव्हरीबडी बिलीव्स इन दिस सायन्स. म्हणजे कित्येक फॉरेनर्स माझे क्लायंट्स आहेत जे इंडियन नाही आहेत, ते सुद्धा वास्तू करून घेतात. म्हणजे लास्ट इयर जसं मी लंडनला वास्तू करून झालं होतं आपल्या पॉडकास्ट नंतर सप्टेंबरमध्ये, राईट, तिथेही शी इज दॅट फिमेल इज फ्रॉम इंडिया. शी इज अ सायंटिस्ट बाय द वे, लिव्हिंग इन प्रॉपर लंडन सिटी. आम्ही त्यांच्याही असंच लेआउटवर काम केलं, रेमेडीज एक्सप्लेन केल्या, कशा लावायच्यात, काय लावायच्यात, कारण तिथे आपल्यासारखे कार्पेंटर्स किंवा बाकीचे मॅशनरी हे मिळत नाही. राईट, मग तिथे एक वेगळ्या पद्धतीने आपण त्यांना रेमेडीज देतो, कशा लावायच्या आहेत, काय तिथे डे टू डे रुटीन त्यांचं काय असलं पाहिजे, हे एक्सप्लेन केलं ना की खूप सुंदर रिझल्ट मिळतो. बरोबर. आणि करतात क्लायंट. दुबईचं जसं आपण सांगितलं, ऑलराईट, कमर्शियल करून आले मी तिथे. रेमेडीज आता जातील पुढच्या आठवड्यात त्यांच्या, त्याही तिथे फिक्स करून घेतात. काय आहे, झूम कॉल्स आहेत. ओके, झूमवर आपण मला जेव्हा आम्ही रेमेडीज लावून घेतो तेव्हा मी त्यांच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर ऑनलाईन असते. की व्हिडिओ कॉलवर ते मला दाखवत असतात की इथे आम्ही ही करतोय, चुकतीये, बरोबर आहे, काय करायचंय, काय प्रॉब्लेम. कारण बरेच वेळा कसं होतं, जेव्हा मी रेमेडीज करत असते, काही झोन्स जसं आपण फ्रिक्वेन्सी बद्दल बोलतोय, साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट फार सेन्सिटिव्ह झोन्स आहेत. म्हणजे ईशान्य आणि नैऋत्य हे झोन जे आहेत वास्तूचे, हे फार, जर इथे दोष असेल तर हे रेमेडीज कम्प्लीट होऊन देत नाही. हो, कारण ती फ्रिक्वेन्सी एवढी हाय असते ना, मग ती जी निगेटिव्हिटी एवढी स्ट्रॉंग आहे ती पॉझिटिव्हिटीला येऊन देत नाही. मग अशा वेळी क्लायंटला मी असते तर मला माहिती आहे की नक्की तिथे प्रॉब्लेम आल्यावर काय करायचंय. पण जेव्हा आपण असं ऑनलाईन कुणाला गाईड करत असतो ना, तेव्हा व्हिडिओ कॉलवर असल्यामुळे आपल्याला त्यांना सांगता येतं. राईट. पण म्हणजे थ्रू अँड थ्रू आपण त्यांना गाईड करतो, म्हणजे रेमेडीज घेण्यापासून, त्या लावण्यापासून, त्याचे रिझल्ट अचीव्ह करेपर्यंत करतो, पूर्ण डिटेल. येस, ॲब्सोल्युटली. अँड लँग्वेज इज नॉट द बॅरियर. पीपल हू कॅन स्पीक लिटल बिट ऑल्सो इंग्लिश, पीपल अंडरस्टँड. आणि आय एम व्हेरी हॅपी कारण मी UK मध्ये इतक्या ठिकाणी, बिकॉज ऑफ माय डॉटर, आय गेट टू नो UK पीपल फ्रॉम व्हेरी क्लोजली. भगवद्गीता सगळ्यात जास्त UK मध्ये वाचली जाते. काय सांगताय? लोक फॉलो करतायत. फॉरेनर्स आर फॉलोईंग भगवद्गीता. आय एम व्हेरी हॅपी. भगवद्गीता वाचली पाहिजे का मॅम आपण पण, म्हणजे आमच्यासारख्या मुलांनी? प्रश्नच नाही. हो ना. आय टेल यू अ सिम्पल थिंग. भगवद्गीतेचा विषय निघालाय, रामकृष्ण हरी. तर ना असंच मी जेव्हा इस्कॉन फॉलो करायचे, देर वॉज अ टाइम जेव्हा मी इस्कॉन फॉलो करायचे, तिथले जे एक प्रभूजी होते, म्हणजे गौर गोपालदासजी, ज्यांना मी 20 वर्षापूर्वी भेटलेली तेव्हा, कारण माझी जर्नी पण इस्कॉन बरोबर तेव्हा झालेली सुरू. तर ते ना एका ठिकाणी प्रवचनाला यायचे तेव्हा, बिकॉज हिज लाईफ वॉज ऑल्सो ॲट द बिगिनिंग स्टार्ट, आणि मी पण तिथेच जायचे प्रवचनाला, भजनात. तिथे त्यांनी एक गोष्ट सांगितलेली, ते म्हणजे तुम्ही कधीही प्रॉब्लेम मध्ये असाल, इररिस्पेक्टिव्ह ऑफ वॉट एव्हर प्रॉब्लेम यू हॅव इन युअर लाईफ, कुठलाही आयुष्यातला प्रॉब्लेम असेल, भगवद्गीता घ्या आणि तिचं कुठलंही पान ओपन करा, रॅन्डम, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आणि मी हे करून बघितलं. इट वॉज सो फॅसिनेटिंग. आय हॅव रिअली ट्राईड दिस आणि इट रिअली वर्कड. तो जो श्लोक आहे, त्या श्लोकाचा मतितार्थ वाचल्यावर एक दोनदा, इनिशियली नाही कळत कारण संस्कृतमध्ये आहे आणि त्याचं मराठीत आपल्याला, मराठी, इंग्लिश, व्हॉट एव्हर, त्याचं जेव्हा आपण वाचतो, 1-2 वेळा वाचल्यावर तुम्हाला त्याच्यातनं तुमच्या प्रश्नाचं उत्तर 200% मिळतं. ट्राय करून बघा. ज्याला प्रॉब्लेम आहे, ज्याला खरंच परमेश्वराशी कनेक्ट करायचंय, त्यांनी हनुमान चालीसा जशी मी सांगते तशी वाचून बघा. भगवद्गीता आजमावायची. तुमच्या प्रत्येक प्रॅक्टिकल, प्रत्येक मटेरियलिस्टिक प्रॉब्लेमचं उत्तर हे भगवद्गीतेत दिलंय. अधिक महिना मॅम, काय सांगाल? अधिक महिना आहे, पहिला दिवस आहे अधिक महिन्याचा. आपला पॉडकास्टही आपण मॅनिफेस्टेशन्सवर केलेला आहे. ह्या अख्खा महिना ज्या लोकांना खरंच मॅनिफेस्ट करायचं आहे, ज्या लोकांना आयुष्यामध्ये खरंच बदल घडवून आणायचा आहे, जे कॅज्युअल नाहीत, सिरियस आहेत,
हा अधिक महिन्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. ओके. अधिक महिन्यामध्ये केलेलं मॅनिफेस्टेशन, तुमचे व्हिज्युअलायझेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, कुठलीही साधना, मग तुम्ही ती वैदिक साधना करा, चॅन्टिंग करा, संकल्प करून तुम्ही हनुमान चालिसा म्हणा, कुठल्याही गोष्टीला पकडून तुम्ही जर ध्येय ठेवून केलेली साधना काम 200% करते. इतका सुंदर महिना आहे हा अधिक महिना. अधिक महिना आहे. अधिक महिन्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. ओके. Yes. आणि आपल्या आयुष्यामध्ये एक बॅलन्स क्रिएट करायचा प्रयत्न करा. राईट. रिलेशनशिप असू दे, करिअर असू दे, पैसा असू दे किंवा मेंटल पीस असू दे, हेल्थ असू दे, आपल्याला बॅलन्स क्रिएट करायचा आहे. कुठल्याही गोष्टीची अति नाही पाहिजे. अति नको पाहिजे. एक बॅलन्स. काम पण करा, अध्यात्म पण करा, पण अध्यात्मात वाहून नका जाऊ. 1-1.5 तास दिवसातून द्या. व्यवस्थित भाव चांगला ठेवा, मेहनत करा, डेफिनेट मग सक्सेस मिळतो. सक्सेस मिळणारच. सी, सक्सेस इज द साइड इफेक्ट ऑफ युअर हार्डवर्क. प्लीज अंडरस्टँड, सक्सेस इज नॉट द अल्टिमेट एम. यु नो, सक्सेस शुड नॉट बी युअर अल्टिमेट एम. जसं मी नेहमी म्हणते की वेट लॉस करताना तुम्ही वेट लॉस शुड बी द साइड इफेक्ट ऑफ युअर बिईंग हेल्दी. इटिंग राईट, बिईंग हेल्दी, जो वेळ झोपा, वेळेवर उठा, त्याचा साईड इफेक्ट तुमचा वेट लॉस पाहिजे. तसं तुमच्या आयुष्याचं कर्म आणि धर्म ह्यांचा बॅलन्स केल्यावर जे मिळतं ते सक्सेस आहे. परफेक्ट. तो आपल्याला हा बॅलन्स क्रिएट करा. मॅम, मॅनिफेस्टेशनवर परत येतो. कुणाला जर तुमच्यासारखं सुंदर दिसायचंय तर त्या मुलीने काय करायचं? मॅनिफेस्ट कसं करायचं? काही नाही. पहिली गोष्ट म्हणजे सुंदरता ही मनाची असावी लागते. बरोबर. जो माणूस मनात सुंदर असतो ना, तो चेहऱ्यावर दिसतोच. आणि कुणाला जशी बेसिकली तुम्हाला सुंदर ब्युटी मॅनिफेस्ट करायची असेल, तर यू स्टार्ट सीइंग युअर सेल्फ इन टू दॅट ब्युटिफुल प्रोजेक्शन. ओके. तुमचा रंग, रूप किंवा तुम्हाला तुमचे नाक डोळे जे आहेत ते परमेश्वराने दिलेले आहेत. परमेश्वराच्या क्रिएशनला तुम्ही चॅलेंज करूच नका. नाही करू शकत. तुम्ही एनहॅन्स करा. तुमचे विचार चांगले ठेवा, तुमचं आचरण चांगलं ठेवा, तुम्ही अध्यात्मामध्ये करा. तुम्ही चॅन्टिंग करून बघा, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज आहे ना, तो लाईट फिका पडेल. मंत्र जाप. कारण कुठलीही व्यक्ती ही जर नुसतीच दिसायला सुंदर असेल ना, तर एक 2 ते 3 मिनिटं अट्रॅक्ट करू शकते. पण जेव्हा या गोष्टींनी त्या व्यक्तीची ऍब्सोल्युटली, जेव्हा या गोष्टी बॅलन्स असतात, जेव्हा तुम्ही या गोष्टी, तुमचा ऑरा स्ट्रॉंग असतो, बरोबर आहे, ओके, तेव्हा ती ब्युटी सस्टेनेबल राहते. एक्झॅक्टली. कुठेतरी काहीतरी आपण चांगलं केलंच पाहिजे. ऑलराईट. ओनली मेकअप कॅनॉट मेक यू लुक ब्युटिफुल. राईट. चांगलं वागलं पाहिजे, चांगलं दुसऱ्याला वागवलं पाहिजे, चांगलं दुसऱ्याबद्दल बोलता आलं पाहिजे. ओके. आणि माझा असा अनुभव आहे, सुंदर लोकच दुसऱ्यांना कॉम्प्लिमेंट देतात. एखादी व्यक्ती तू छान दिसतेस असं नाही म्हणत, अरे तू शर्ट छान आहे, कारण इथे तुम्हाला त्या व्यक्तीला कॉम्प्लिमेंट द्यायला तुमचा इगो दुखावला जातो. नाही, तुम्ही त्या व्यक्तीतल्या दैवत्वाला तुम्ही कॉम्प्लिमेंट द्या ना, ग्रॅटिट्यूड पे करा ना, की माझ्या परमेश्वराने समोर एवढं सुंदर क्रिएशन बनवलंय आणि त्या क्रिएटरला माझा नमस्कार आहे, त्या क्रिएटरला मी कॉम्प्लिमेंट देते. जेव्हा आपण ही मेंटॅलिटी ठेवतो, लुक एट द ब्युटी इज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. ज्या पद्धतीने तुला मी सुंदर दिसते, मला तू सुंदर दिसतोय, हे आपली वैचारिक सुंदरता आहे. बरोबर. तर आपण जर या वैचारिकतेवर काम केलं ना, तर ब्युटी इज इन युअर आईज. आणि एव्हरी वुमन इज ब्युटिफुल. ब्युटिफुल. ओके. आय टोटली बिलीव्ह इन दॅट. कारण आपण प्रत्येकामध्ये एक शक्ती आहे, राईट. तो स्त्रियांमध्ये तर आपण मदर्स, पता नाही कुठल्या रोलमध्ये आपण नाही होत, खरंय, सगळ्या रोल्समध्ये आपण बखूबी काम करतोय. सो ही जी पॉवर आहे ही गिव्ह अप करू नका. ओके. हिला एनहान्स करा. चॅन्टिंग फार महत्वाचं आहे, मॅनिफेस्टेशन फार महत्वाचं आहे, ते करा. मॅम, थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली तुम्ही आणि आपला प्रत्येकच पॉडकास्ट खूप छान होतो. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण फक्त मॅनिफेस्टेशन नाही तर त्यासोबत आपण वास्तूच्या तुम्ही काही रेमेडी दिल्या, ॲस्ट्रॉलॉजीच्या काही रेमेडी दिल्या आणि आता नेक्स्ट पॉडकास्ट आपला असणार आहे हनुमानजींवर. त्यामध्ये मॅम त्यांचे अनुभव सांगणार आहे. तर तुम्ही कमेंट करा
की हनुमानजी हनुमानजी जय हनुमान जय हनुमान, म्हणजे मॅम लवकर येतील. आणि ज्याही लोकांना मॅम कडून कन्सल्ट करायचं असेल मॅनिफेस्टेशन, वास्तू किंवा ऍस्ट्रॉलॉजी, तर नंबर दिलेला आहे डिस्प्लेला, आपण नंबर येत असेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर आहे, तुम्ही कॉल करू शकता. मॅम तुमचं थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी चेतन. थँक्यू सो मच. परत एकदा छान अनुभव होता. आय एम व्हेरी ग्रेटफुल ऑफ माय हनुमानजी अँड यू फॉर इन्व्हायटिंग मी टुडे. थँक्यू थँक्यू सो मच.